गणेश भाऊन मला गोळ्या. रामराम मंडळी, मी धाराशिवचा गाणा. तर गाणा निघाला मुंबईला उगम माल खाली करण्या पाहिजे. मग निघाला घेऊया चुनू म्हणू करेत. विषय हार्ड. तर आलोय की म्हणताय कुठे? अहो या नजारा पशी हो, असला नजारा बघायचा म्हणलं ड्रायव्हरच व्हावं लागते हो. विषयच हार्ड आहे म्हणताय. तर आलोय की राव, दूर न बरं काही दुःख हे विषयच हार्ड आहे हो. असलं दुःख बघत जा आलोय की म्हणताय. अहो कुठं आलो म्हणलं, आता डिझेल टाकावं की म्हणलं. पंपात घातली की गाडी मस्त पैकी म्हणलं डिझेल टाकावं की म्हणताय. मग टाकलं की डिझेल टाकून गाणं निघाला की मग कुठं निघाला? थेट आला का ना 4 लाईनला हो. विषय सारखा आपला. हे नात करते काय म्हणत आलोय म्हणता 4 लाईनला. मग निघालो घेतून डबल चुनू म्हणू करेल. तवर ही वाघ एक आडवा झालता हो म्हणताय. आपल्या लेपला चवडं निघालेलं, लय कटाकटी गाडी बसली बघा. पण तवर म्हणता लागले की ट्रॅफिक. वा म्हणलं जीव वैतागून गेला बघा म्हणता. हे विषय हार्ड आहे म्हणलं. दमान तवर म्हणता लयच लागलं. मग तर ओव्हरच झालं म्हणलं. चालतंय म्हणलं, चला आपल्याला तर तेवढंच चालणार की म्हणलं. मग आलो डायरेक्ट एक्सप्रेस वेला. हे नात करते का म्हणजे म्हणलं भुका लागल्या तर. पण मी जातो तर हॉटेल बंद केलं की वाघानं. मग ही वाघाला बघून जरा वाईट वाटलं म्हणताय. आणि ह्या वाघापायी सकाळी घाट जाम झालता बघा म्हणताय 2-3 तास. गणेश भाऊन मला गोळ्या खाण्यासाठी दिल्या. मी मुंबईला 3 दिवस झाले. एकदम म्हणजे एकदम आजारी पडलो होतो. मला उठाय बसता येत नव्हतं. गणेश भाऊन आपल्यासाठी पुण्याहून गोळ्या आणलेल्या आहेत आणि ती गोळ्या मला खायला दिल्या दुपारी. आणि मला आता एकदम भारी वाटायला लागली. विशाल भाऊ आजारी पडलेलो. मग त्यांना गोळ्या आणला की म्हणता. मस्त पैकी गोळ्या खाऊ घातल्या की म्हणता. मग आलो की डायरेक्ट कुठे टी पॉईंटला हो. इथंच आलेलो मग आपण. पार्टीवाला काय लोकेशन देणं गेलं तर म्हणता. म्हणलं आता काय नाही, खायचं प्यायचं निवांत झोपायचं. तेवढं फॉलोच्या बटनावर आनंद बघा बरं काय होतंय काय नाही मला सांगा लवकर.